नमस्कार, मी मधुरा. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विकारांविषयी चर्चा करून उपचार पद्धतींविषयी तज्ञांकडून माहिती जाणून घेत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत सोरायसिस या विषयावर. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर स्मिता नरम. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर स्मिता नरम यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर स्मिता नरम यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर स्मिता नरम ह्या आयुषशक्ती आयुर्वेदाच्या संस्थापिका आहेत आणि गेल्या 32 वर्षांपेक्षाही अधिक काळ त्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत अनेकांनी यांच्याकडे येऊन उपचार घेतलेले आहेत. चला तर आज आपण सोरायसिस विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी मी तुम्हाला आयुषशक्ती आयुर्वेदाची एक छोटीशी क्लिप दाखवते की जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल आयुषशक्तीच्या या आयुर्वेदाच्या क्लिनिक मधनं नेमकं कशा पद्धतीने उपचार केले जातात ते. गेल्या 32 वर्षांपासून आयुषशक्तीनं जगभरात 108 देशांमध्ये 15 लाखांहून अधिक लोकांचे जुने आजार यशस्वीपणे बरे केलेत. आर्थरायटिस, अस्थमा, डायबिटीस, हृदयरोग, त्वचेचे विकार, तणाव आणि डिप्रेशन, केसांचं गळणं, पोटाच्या समस्या, लठ्ठपणा, पीसीओडी, वंध्यत्व, बालरोग आणि इतर अनेक जुने आजार बरे करण्यात आयुषशक्ती स्पेशलाइज्ड आहे. आयुषशक्तीची स्थापना वैद्य स्मिता नरम यांनी केली आहे. ही कंपनी WHO, GMP आणि ISO 2015 प्रमाणित आहे. आयुषशक्तीच्या प्रभावी उत्पादनांना उच्च तंत्रज्ञान जसं की HPTLC, AAS आणि युरोपियन लॅबोरेटरीमध्ये तपासलं जातं. हे सुनिश्चित करण्यासाठी की आयुषशक्तीची उत्पादनं सुरक्षित आणि प्रभावी आहेत. आयुषशक्ती उत्पादनांची क्षमता अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशन स्तरावर सिद्ध झाली आहे. आयुषशक्तीनं शेकडो विदेशी डॉक्टरांना नाडी परीक्षण आणि आयुर्वेद यामध्ये प्रशिक्षित केलंय. आयुषशक्तीचे मुंबई, गोवा आणि जर्मनी इथे 3 दवाखाने आहेत जिथे लोक जुन्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी 3 ते 4 आठवड्यांचं डिटॉक्स पंचकर्म करायला येतात. डॉक्टर, आत्ताच आपण खरं तर आयुषशक्ती आयुर्वेदाची एक छोटीशी क्लिप बघितलेली आणि मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांच्या लक्षात आलंच असेल कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी उपचार केले जातात आणि कशा पद्धतीनं उपचारानंतर जे पेशंट्स आहेत त्यांना बरं वाटतं. ह्या सगळ्याच्या माध्यमातून एक महत्त्वाचा पहिला प्रश्न खरं तर सोरायसिसकडे वळायचंच आहे. पण जर्मनीवरून आयुषशक्ती आयुर्वेदाला एक पत्र आलं आहे आणि हे पत्र मला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे कारण की या पत्राच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांनाही समजेल की आयुषशक्ती आयुर्वेदा ही जी जे कौतुक आहे ते अगदी 7 समुद्रा पार होत आहे आणि तिथूनही आपल्यापर्यंत पत्र येत आहेत, तिथूनही पेशंट्स येत आहेत. आपण जाणून घेऊयात ह्या पत्रातनं नेमकं काय म्हटलंय ते. जर्मन डॉक्टर जोनास बोकेलम यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. त्यांच्या स्वतःच्या सोरायसिससाठी स्किनोटॉक्स उपचारांबद्दल त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. त्यांनी पत्रामध्ये असं म्हटलंय, प्रिय आयुषशक्ती डॉक्टर, 2002 साली जर्मनीमधील एका रुग्णालयात मी वैद्यकीय चिकित्सक म्हणून काम करायला लागल्यानंतर मला सोरायसिसचा त्रास होऊ लागला, ज्यात फार खाज सुटते, जळजळ होते, लाल चट्टे येतात, खपल्या निघण्यासारख्या समस्या वाढतच होत्या. डोके आणि केसांच्या आजूबाजूला देखील अधिक त्रास जाणवत होता. 2003 साली मी आयुषशक्ती आयुर्वेद वनस्पती आणि आहाराचा विशेष उपचार घेण्यास सुरुवात केली आणि मग मुंबईच्या आयुषशक्ती केंद्रावरती 3 वेळा येऊन गेलो. मी स्किनोटॉक्सचा उपचार घेतला आणि हळूहळू सोरायसिसची 99% लक्षणं कमी झाली. मला त्यामुळे येत असलेल्या दीर्घकालीन थकवा आणि इतर बऱ्याच समस्या देखील कमी झाल्या आहेत, असं डॉक्टर जोनास यांनी आपल्या ह्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यांनी खरंच कौतुक केलेलं आहे. सोरायसिस सारख्या आजारावरती देखील आयुषशक्ती आयुर्वेदामध्ये उत्तम प्रकारे उपचार झालेले आहेत. डॉक्टर, मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला ह्याच निमित्ताने विचारायचा आहे की बऱ्याचदा असं होतं की सोरायसिस सारखा आजार पटकन लक्षात येत नाही आणि सोरायसिसची लक्षणं ही नेमकी कशी असतात याबद्दल सगळ्यात अगोदर काय सांगाल? मधुरा, हे जे डॉक्टर होते ना आपले, तुम्हाला जाणून गर्व वाटणार आपली आयुर्वेदवर की हे डॉक्टरांनंतर आता आयुषशक्तीची क्लिनिक खोललेली आहे जर्मनीमध्ये. क्या बात आहे. तर ते तर एक पुरं. नंतर हे सोरायसिसचे लक्षण आहेत म्हणजे हे एकदम भयंकर विकार आहे. पण ते मात्र संसर्गजन्य नसते. पण त्याच्यामध्ये त्वचावर लाल चट्टे निर्माण होतात. कधी कधी ते स्काल्पवर असते, कधी पूर्ण शरीरात, कधी नाखून आणि किंवा पायात पण होऊ शकतात आणि जॉइंट्सवर पण होऊ शकतात.
तर हे सगळे लाल चट्टे निर्माण होऊन पुष्कळ भयंकर खाज सुटते आणि वाईट वाईट खपल्या पडतात, फारच खपल्या पडतात आणि त्याने लोक फार कॉन्शियस होऊन कॉन्फिडन्स पण हरवतात त्यांचे. तर हे सोरियासिस होण्याचे मुख्य कारण आहेत रोग प्रतिकारक शक्तीच्या बिघाड. हे झाल्यानंतर त्याच्याबरोबर आयुर्वेद त्यांना कुष्ठरोग मधात त्यांचे वर्णन केलेले आहेत ऑलरेडी आणि तिथे सांगितलं आहे की कफ, पित्त आणि वात हे तिघी जेव्हा बिघडले त्यावेळी सोरायसिस होतं. जास्त कफ, कारण कफानी खाज सुटते, वातानी खपले पडतात आणि पित्तानी लाल चट्टे निर्माण होतात. बरं. तर हे बॅलन्स केलं तर सगळं बरं होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून कफ, पित्त आणि ह्या वातावरती कुठेतरी आपण उपचार करतो आणि नक्कीच आपण सोरायसिसवरती मूळतः उपचार करून सोरायसिस सारखा आजारी आपण पूर्णतः बरा करू शकतो. कंट्रोल करू शकतात. अगदी फार महत्वाचं आहे. मात्र बऱ्याचदा असं होतं की संतुलन कसं ठेवायचं ह्या सगळ्यामध्ये, त्याविषयी मला जाणून घ्यायचं. आयुशक्तीची एक स्किनोटॉक्स प्रणाली सांगितली ते डॉक्टर योनसने लिहिली होती. ह्याच्यामध्ये आपण आहार, विहार आणि हे घरगुती उपचार, औषधे आणि डिटॉक्स ट्रीटमेंट करतात. ते कारण हे सोरायसिस फारच जुनाट आणि डीप रूटेड असते. त्याच्यामध्ये आपल्याला जर लॉंग टर्म बेनिफिट पाहिजे म्हणजे ते परत येणार नाही असे करू येते, त्याच्यासाठी आपल्याला त्यांचे रोगप्रतिकारक शक्ती बिघडून जे झालेले आहे त्याच्या संतुलन आणायला लागते आणि वातपित्त कफ काढून बॅलन्स करायला लागते. आयुशक्तीचे क्लिनिक असतात विश्वभरात आणि त्याच्यामध्ये एक लंडनमध्ये आमची एक डॉक्टर आहे, डॉक्टर मीरा म्हणून. त्यांच्या हे केस मी आता दाखवून आपण पाहूया त्यांची नेमकी काय केस आहे. म्हणजे पण हे जे केस आहे त्याच्यामध्ये असं होतं की हे मुली आहेत ते 12 वर्षाची वयात डॉक्टर मीराकडे आले. त्यांच्या सोरायसिस 1 वर्षी वयापासून सुरू झाला होता. ते इतकं जास्त होता की त्यांची 90% त्वचावर सोरायसिस पसरला होता आणि काही उपायाने ते कंट्रोलमध्ये येतच नव्हतं. आपण हे फोटोजच्या माध्यमातून बघतोय. हे फोटो बघूया की पूर्वी म्हणजे हे आहार, विहार, औषध हे सगळं करण्यापूर्वी कसं होतं आणि 6 महिन्यानंतर ते सगळं बरं झालं ते कसं दिसते ते आपण बघूया. बरोबर आहे. आता आपण हे फोटोज बघतोय म्हणजे जवळपास उपचारांपूर्वी अशी परिस्थिती होती. मात्र आयुशक्ती आयुर्वेदाच्या माध्यमातून जेव्हा उपचार घेतले ह्या पेशंटने त्याच्यानंतर नक्कीच त्यांना खूप आराम मिळालेला पाहायला मिळतोय. डॉक्टर, म्हणजे सोरायसिस साठी आहार पण तितकाच महत्वाचा आहे का? कारण की बऱ्याचदा असं होतं की कुठे ते आहारात बिघाड झाला तर आपली तुम्ही म्हणालात तसं रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होत जाते आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन सोरायसिस सारखा आजार होतो. तर याबद्दल मला जाणून घ्यायचे, आहारात नेमकं काय मग बदल केला पाहिजे? सर मधुरा, ह्याच्यामध्ये आपल्याला आंबवलेले पदार्थ, गव्हाचे पदार्थ, दुधाचे पदार्थ आणि लाल मांस हे बिलकुल बंदच करायला लागते. कारण त्याने ॲलर्जी होते त्वचेवर. आणि त्याच्याबरोबर आपण जास्त ते ज्वारी, बाजरी किंवा तांदळ आणि पालेभाजी, शिजवलेली पालेभाजी, मगाची डाळ वगैरे, मूग वगैरे घ्यायला लागते. त्याने ते हळूहळू बरं होणार. बरं. म्हणजे आहारात थोडासा बदल केला तर नक्कीच त्याचा फायदा खरं तर त्या पेशंटला होणारच आहे. मात्र बऱ्याच असं होतं की सोरायसिसवरती आत्ता घरगुती उपचार तुमच्या पुस्तकात लिहिले आहेत का? आणि त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे आणि ह्याचा कितपत फायदा त्या पेशंटला होऊ शकतो? तर सोरायसिस एक घरगुती कधी कधी म्हणजे इचिंग आलं आणि कोणी प्रकारची त्वचेची समस्या असेल तर हे घरगुती उपाय करणार तर थोडं तर बरं वाटणारच. ह्याच्यामध्ये आहे 1 लहान चमचा भरून हळदीची पुडं, पाव लहान चमचा भरून काळी मिरीची पुडं आणि अर्धा चमचा तूप, प्युअर जे आपले तूप असतात ते मिसळून दिवसातून 2 वेळा घ्यायचं. त्याने हळूहळू ॲलर्जी कमी होते. पण ज्यांना सोरायसिस फारच तसं इतकं म्हणजे जुनाट आणि बरंच पसरलेला असतो त्यांना तर आयुशक्ती डॉक्टरांची सल्ला घेऊन पर्सनल कन्सल्टेशनच घ्यायला लागते. ही मी एक दुसरा रुग्णाची प्रतिक्रिया आपण बघूया. ह्याच्यामध्ये हे पेशंट जे आहेत त्याला 7 वर्षापासून पायाचे सोरायसिस होतं. आपण या फोटोच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. अगदी.
आणि हे आमचे मुंबई क्लिनिकमध्ये आले होते आणि त्याला इतकं त्रास होता ते चप्पल पण घालू शकत नव्हता. बापरे. म्हणजे तिथे क्रॅक्स आलेले होते की त्याला वेदना होत होती, तिथे पस येत होते बापरे. आणि इतने खपल्या निघत होते, ते चप्पल सुद्धा घालू शकत नव्हता आणि फारच त्रस्त होता. त्यांनी सांगितलं आमच्या डॉक्टरांना की मला जितकं फास्ट तुम्ही तत्काळ त्याला बरं करू शकता तेच मला करा. बरोबर आहे. म्हणून आम्ही त्याला 3 ते 4 आठवड्याचा डिटॉक्स दिला. आयुशक्तीचे स्किन टॉनिक टॅबलेट दिले फारच प्रमाणात. आयुशक्तीचे ओजस टॅबलेट ते रोगप्रतिकार शक्तीला संतुलित आणवतात, बरं. ते पण दिला. आणि डिटॉक्स केला की फक्त 3 ते 4 आठवड्यातच 7 वर्ष जुना हे त्रास होता ते तुम्ही चित्रावर बघू शकतात की ते कम्प्लिटली बरं झालं. खरं आहे. आणि त्यांनी नंतर 1 वर्ष 2 वर्ष पर्यंत औषध सुरू ठेवली होती, कारण आतून जर तुम्हाला काढायला लागले तर औषध घ्यायला लागते. आणि बरोबर. आता ते बाबतीला 3 वर्ष झाले, त्याला ते त्रास परत आलाच नाही. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात सोरायसिस सारख्या आजारावरती आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून अशा पद्धतीने उपचार करू शकतो. आणि मला वाटतं की अशा अनेकांना खरं तर सोरायसिस सारख्या समस्या आहेत, मात्र ते कुठेतरी डॉक्टरांकडे जातात, मात्र त्यावरती त्यांचा काही उपचार व्यवस्थित होत नाही. मात्र जर तुम्हाला असा काही समस्या असतील तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. जगभरात आयुशक्ती आयुर्वेदाचे वेगवेगळ्या ठिकाणी क्लिनिक्स आहेत आणि नक्कीच जसं आता जर्मनीच्या डॉक्टरांनी देखील सांगितलं की माझा सोरायसिस आयुशक्ती आयुर्वेदाच्या माध्यमातून बरा झालाय, तर तुमचा देखील जर सोरायसिस सारखा आजार असेल तर तो नक्कीच बरा होऊ शकतो. फक्त तुम्हाला एक पाऊल उचलायचं आणि पुढे जायचं आणि ह्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण सोरायसिसबद्दल खूप माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर सोरायसिसमध्ये आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून कशा पद्धतीने उपचार करतो याबद्दलही जाणून घेतलं. आपल्यापर्यंत अनेक खरं तर प्रश्न पोहोचलेले असतात, अनेक फोन कॉल्स येत असतात. तर त्यापैकीच एक शिंदे ह्यांचा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो म्हणजे त्यांना वर्टिगोचा प्रॉब्लेम आहे आणि गेल्या 5 वर्षांपासून त्यांना हा त्रास होतोय. आणि जेव्हा वर्टिगो येतो तेव्हा त्यांचा BP देखील शूट आउट होतो. त्याचबरोबर त्या साधे उभं देखील राहू शकत नाहीत आणि त्याचबरोबर त्यांना उलट्या वगैरेंचा देखील त्रास होतो. तर अशा वेळेस आपण काही घरगुती उपचार करू शकतो का ताबडतोब, आणि कशा पद्धतीने आयुशक्ती आयुर्वेदाच्या माध्यमातून यावरती आपण उपचार करू शकतो? सर, एक घरगुती उपाय, हे जे त्रास असते ना ते बेसिकली मणकाचे त्रासाने म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस होऊन नंतर ते होऊ शकतात. तर त्यावेळी वाताचे आधिक्य कमी करणं आवश्यक आहे. तर 1 चमचा भरून एरंड तेल गरम पाण्यात रात्रीला घेऊन फरक होऊ शकते. पण त्यांच्यासाठी हे केस जे आहे मिसेस शिंदेच्या, ते आपले डॉक्टरला भेटणार तर त्याला बरं वाटणार. माझ्याकडे एक मिस्टर महेशची स्टोरी आहे. अगदी आपण त्यांची देखील प्रतिक्रिया पाहूयात आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत ती प्रतिक्रिया पोहोचवूयात. माझे नाव महेश कोटेचा आहे. मी दक्षिण आफ्रिकेचा आहे. माझ्या पत्नीला काही वर्षांपासून वर्टिगोचा त्रास होता. त्या कारणाने ती घरून बाहेर पडू शकत नव्हती. वर्टिगोच्या औषधाने काही खास फरक नाही पडला. मग आम्ही आयुशक्तीच्या मुंबई सेंटरमध्ये येऊन उपचार सुरू केले. 1.5 वर्षाच्या आतच त्यांना खूप फरक पडला. आयुशक्तीच्या उपचारादरम्यान एकदाही त्यांना वर्टिगोचा अटॅक आला नाही. आयुशक्तीचे आभार. डॉक्टर, आत्ता आपण खरं तर ह्याबद्दल जाणून घेतलं, म्हणजे वर्टिगो सारखा त्रासही खरं तर ह्या आयुशक्ती आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण बरा करू शकतो. काही अजून काही पॉवरफुल अशा काही स्टोरीज आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यापैकीच एक डिटॉक्स पंचकर्म ह्याबद्दल जाणून घ्यायचे, कारण की हा प्रोग्राम जो आहे डिटॉक्स पंचकर्म तो अतिशय उपयुक्त खरं तर पेशंटच्या बाबतीत ठरतोय. शीला सेठ त्यांनी खरं तर आपल्यापर्यंत पोहोचवलेले, काही त्यांना हेडेक होतं, खूप ताणतणाव होता आणि अशा वेळेस त्यांनी हे पंचकर्म केलं आणि त्यांचा ताणतणाव पूर्णपणे बरा झालेला आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जॉईंट्स पेन पण कमी झाला त्यांचे. खरंय. तर आपली हे डिटॉक्स पंचकर्म हे स्पेशालिटी आहेत आयुशक्तीची. आणि आमचे 3 हॉस्पिटल आहेत, जसं तुम्ही पाहिला तर गोवामध्ये पण लोक जाऊन राहतात, मुंबईमध्ये आणि जर्मनीमध्ये पण आहेत. अगदी आपण पाहूयात त्यांची काय प्रतिक्रिया आहे. माझं नाव शीला सेठ आहे आणि मी 56 वर्षाची आहे. मी इथे डिटॉक्सच्या ट्रीटमेंटसाठी आली. खरं तर मी माझ्या कामामुळे खूप तणावामध्ये होती.
आणि तेव्हा मी उपचार करायचा विचार केला आणि अशा रीतीने मला आयुष शक्तीविषयी माहीत पडलं. गेल्या सोमवारपासून 7 दिवसाचा उपचार प्रोग्राम मी सुरू केला आणि आता मला ह्याच्यामुळे खूप बरं वाटतंय. हा उपचार ही खूपच चांगला आहे. मी इथे स्वतःला तणावमुक्त करायला आली. माझ्यासाठी चालणं फारच कठीण झालं होतं. एक वेळ अशी होती की मला हाता आणि पायाला सूज यायची. मला हात पाय मोकळे सुद्धा करता येत नव्हतं. पण ट्रीटमेंटच्या 4थ्या दिवशीपासूनच मला उपचाराचा फायदा दिसू लागला आणि आता मी फारच खुश आहे. डॉक्टर, ह्यांच्या आता प्रतिक्रिया आपण पाहिल्यात आणि मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांपर्यंत देखील पोहोचलं असेल की कशा पद्धतीने आयुष शक्तीमध्ये उपचार केले जातात. ज्यांना कोणाला अशा काही वेगवेगळ्या समस्या असतील त्यांनी नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि अर्थात उपचार करून घ्या. मात्र डॉक्टर, स्वतः तुमचं पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे ते म्हणजे युअर हेल्थ इन युअर हँड्स आणि ह्या माध्यमातनं ह्या पुस्तकामध्ये तुम्ही अनेक काही घरगुती उपचारही सांगितलेले आहेत आणि कशा पद्धतीने आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची याबद्दल माहिती दिलेली आहे. अगदी त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? तर हे पुस्तकातून एक घरगुती उपाय मी सांगते आज. ते आहे आम्लपित्तवर. बरं. आणि हा Acidity फारच मोठा मोठा त्रास असते. आहे. म्हणजे खरं आहे. डेकार येणे, जळजळणे पोटात दुखणे आणि कधी कधी आपण काही खाणं असं खाते हो. जसे की मसालेदार किंवा तळलेला बाहेर काय कुठे खाल्लं की एकदमच आपल्याला पोटात ते त्रास अगदी होते. अगदी. त्यावेळी तुम्ही जर हे घरगुती उपाय केला तर तुम्हाला बरंच वाटणार एकदमच. आणि जर तुम्हाला रोजच ते त्रास होत असेल तर हे उपाय तुम्ही 3 ते 6 महिन्यापर्यंत करा आणि तुम्हाला नक्कीच त्यांनी बरं वाटणार. बरोबर. त्याच्यामध्ये जेवणात आहारमध्ये म्हणजे आंबवलेले पदार्थ आणि आंबट पदार्थ घेऊ नये. जसे लिंबू, टोमॅटो, दही वगैरे घेऊ नये, चिंच वगैरे. त्याच्यापेक्षा गव्हाचे पदार्थ आणि तळलेले पदार्थ पण घेऊ नये. बरं. त्याच्याबरोबर 1 चमच जिरेची पुडं, हम्म. 1 छोटी चमच धण्याची पुडं, पाव लहान चमच भरून ओव्याची पुडं, अर्धा चमच भरून सोंठची पुडं, अर्धा चमच बडीशोपची पुडं. हे सगळं अर्धा ग्लास पाण्यात मिसळून दिवसातून 3 ते 4 वेळा घेऊ शकतात. त्याने हळूहळू तुम्हाला वाटणार की तुमचं जे बर्निंग कमी झालंय आणि डेकार कमी येते. अगदी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना जाता आता काय सल्ला द्याल? मी हेच सांगणार प्रेक्षकांना की आयुर्वेद आणि स्पेशली आयुष शक्ती त्यांची औषधे WHO चे स्टँडर्ड म्हणजे हाय क्वालिटीची असते. आणि डिटॉक्स, आमची जे डिटॉक्स प्रणाली ते प्रमाणित झालेली आहे. म्हणून जेव्हा पण काही थोडका त्रास झाला ना की आयुष शक्तीकडे या आणि नॅचरल उपचारांनी तुमचे आरोग्य वाढवणार तर त्रास आपोआपच कमी होणार. पण एक्स्ट्रा बेनिफिट ते आहे की तुम्हाला जास्त बरं आरोग्य भेटणार. पण डॉक्टर, मगाशी म्हणालात सोरायसिस सारखा आजार जो आहे तो रोगप्रतिकारक शक्तीच्या अभावामुळे होतो. तर ह्याला कारणीभूत अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे कधी कधी असं असतं की कुठेतरी अनुवंशिकता देखील बघायला मिळते ह्या आजारामध्ये. तर मग अशा वेळेस आपण काय नेमका उपचार केला पाहिजे? सोरायसिस सारखा जर अनुवांशिक असेल तर पण आयुषशक्तीमधून त्याच्या उपाय होते. आहार तर मी सांगितलाच आहेत आणि घरगुती पण सांगितला होता. पण त्याच्याबरोबर जर स्किन टॉनिक टॅबलेट ज्याच्यामध्ये निंबाचे एक्स्ट्रॅक्ट आणि मंजिस्ट्रा, चक्रमर्द, हळद, गुडूची असं काही निंब असं काही औषधाचे असं मिश्रण आहे जे गेले 25 वर्षापासून प्रमाणित झालेले आहे की त्यांनी आपचे त्वचाचे काही विकार असू तर ते आतून जाते, रक्त शुद्धी करते. आणि त्याच्याबरोबर आयुषशक्तीचे जे एक ओजस म्हणून टॅबलेट आहेत ते घेणार तर त्याच्यामध्ये गुडूची, नंतर अनारदाण्याचे पील असते, बाहेरचे जे साल असते त्याच्या अर्क आहेत आणि इतकं काळमेघ असं काही असं मिश्रित अर्क आहेत ज्याच्यानी तुमचे जे रोगप्रतिकारक शक्तीचे संतुलन येतात. आणि हे पण आमचे गेले 25 वर्षापासून ते प्रमाणित झालेलं आहे हे ओजसच्या इंटरनॅशनल स्तरवर की यांचे परिणाम येतोच. बरोबर. आणि जर कोणाला जास्त त्रास असेल तर आमच्या डॉक्टरांशी बोलूया. कारण पर्सनल काही आपण काय घरगुती स्वतः करतात
पण जर तुमच्या जुना त्रास असेल तर हम्म. तुम्हाला कस्टमाइज प्लान खरंय, पाहिजे. खरंय. म्हणून ते आणि योग्य डॉक्टरांचा हां. सल्ला घेणं आणि नक्कीच आमची महत्त्वाचं. स्पेशालिटी नाडी परीक्षा हम्म, असते हम्म. आणि मी स्वतः नाडी परीक्षा शिकवते जगभरात. क्या बात आहे. तर ते तर तुम्ही आमच्या डॉक्टरांना भेटा, ते हम्म. नाडी परीक्षा करून बघणार काय हम्म. त्रास आहे किंवा हम्म. फोनवर बोला हम्म. आणि ज्याच्याने तुमचे कस्टमाइज प्लान मिळणार. अगदी. त्याच्याबरोबर कोणाला जर असं आमच्या जगभरात आता 150 से जास्त असं क्लिनिक आहेत. वा. हम्म. कोणाला असं वाटेल की मला लोकांच्या जीवनात कॉन्ट्रीब्यूट करायचे आहे, त्यांची हेल्थ सुधारणार खरे प्रकारने तसं करायचं तर ते आमचे पार्टनर पण बनू शकतात. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला या वेगवेगळ्या समस्या भेडसावत असतील तर खरंच त्यांनी ताबडतोब फोन उचला आणि खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि त्याचबरोबर डॉक्टरांचं स्वतःचं पुस्तक देखील आहे ते वाचा आणि घरगुती काही टिप्स आहेत त्यांनी दिलेल्या त्या नक्कीच जोपासा. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.